मित्रांनो नमस्कार. देवेंद्र फडणवीसांचं पीडी प्रकरण म्हणजे पेन ड्राईव्ह प्रकरण अजून सुरूच आहे. एकाड एक धडाकेबाज आरोप होऊ लागलेत आणि एक एक बॉम्ब आता फुटू लागलाय. आता हे बॉम्ब फुटावे असं कोणाकोणाला वाटत होतं आणि त्यासाठी ते उत्सुक होते हे देखील आपण यातून बघणार आहोत. सातत्यानं निलेश राणे, नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या विरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल होत आहेत आणि त्यात शरद पवारांचे संबंध दाऊदशी जोडल्याबद्दल तर हे गुन्हे दाखल होतच आहेत. आता या सगळ्या प्रकरणामध्ये दाऊदशी कनेक्शन असणं किती परफेक्ट आहे हे सिद्ध करून देणारा एक ऑडिओ देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये सादर केलेला आहे. आता हे सगळं प्रकरण इतकं गंभीर आणि भयंकर आहे की यातून काही गोष्टी स्पष्टच होतात. अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं राज्याच्या वक्फ बोर्डावर सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. या नियुक्त्या मंत्र्यांच्या संमतीनं होत असतात. आता मंत्री नवाब मलिक यांनी या नियुक्त्या केलेल्या होत्या. मंत्री नवाब मलिक यांनी डॉक्टर मुदस्सिर तांबे यांची वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि याच नियुक्तीवर नेमका काय प्रकार घडलाय हे फडणवीसांनी जाहीर केलेलं आहे. यात तुम्हाला स्पष्टपणे कळेल की डॉक्टर मुदस्सिर तांबे यांचे थेट दाऊदशी संबंध आहेत. बरं, हे फडणवीस सांगतायत असं अजिबात नाही आहे. हे कुणी आरोप करताय असं अजिबात नाही आहे. डॉक्टर मुदस्सिर तांबे हे स्वतः टेलिफोनिक संभाषणातून जाहीर करतायत आणि हेच फोनवरील संभाषण कॉल रेकॉर्डिंग देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेली आहे. आता अनेक जण आरोप करू शकतील की कॉल रेकॉर्डिंग मिळाली कशी. एक तर मुदस्सिर तांबे यांच्या फोनमधून ती बाहेर आलेली असली पाहिजे किंवा ज्यांच्या सोबत म्हणजे मोहम्मद अरशद खान याच्या सोबत ते बोलतायत त्यांच्याकडून ते बाहेर आलं असलं पाहिजे. बाहेर कुठून आलं यापेक्षाही जे आलं ते महत्वाचं आहे. म्हणजे उगाच हेरगिरी वगैरे असले काही भानगडीत न पडता थेट समजून घेणं आवश्यक आहे. भानगडीत न पडता यासाठी म्हणतोय की जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असतो तेव्हा अशी हरामखोर मंडळी कशी उघडी पडतात हे महत्वाचं नाही आहे, ती उघडी पडतात हे महत्वाचं आहे. ज्यांचे दाऊदशी थेट संबंध असतात ती माणसं अशा स्वरूपात उघड होत आलेली आहेत. जरा आपण नीट समजून घेऊया. डॉक्टर मुदस्सिर तांबे यांचे एका तरुणीसोबत, एका महिलेसोबत संबंध होते. महिलेचा आरोप आहे की डॉक्टर तांबेंनी माझ्यावरती अत्याचार केले आहेत. 28 जानेवारी 2020ला ही घटना घडली आणि त्यानंतर तांबे आपलं भलं करतील अशी अपेक्षा ठेवून ही तरुणी शांत राहिली. 2020 साली, ऑक्टोबर 2020 साली या तरुणीनं अधिकृत तक्रार करण्याची भूमिका घेतली आणि तांबेंना सरळ तसं कळवलं. या भूमिकेनंतर त्या महिलेच्या पतीला चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. शिळ पोलीस ठाण्यात त्याची तक्रार दाखल आहे आणि त्याचे पुरावे देखील देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिलेले आहेत. यानंतरचा खरा किस्सा आहे. डॉक्टर एवढे का घाबरले? खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या या सगळ्या लोकांना अशा स्वरूपाच्या महिलाविषयक तक्रारींना काहीही महत्त्व द्यायचं नाही अशी सवय आहे. म्हणजे यांचा मंत्री देखील अडकला, त्यांना काही प्रॉब्लेम झाला नाही. यांचा प्रदेशाध्यक्ष अडकला, त्याला काही प्रॉब्लेम झाला नाही. मग डॉक्टर मुदस्सिर तांबे हे एवढं प्रकरण गांभीर्यानं घेऊन घाबरल्यासारखं का वाटतायत असा प्रश्न होता आणि त्याचं उत्तर फडणवीसांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. त्या ऑडिओ क्लिपमध्ये, ती ऑडिओ क्लिप जरी आत्ता अनालायझरकडे उपलब्ध नसली तरी त्या ऑडिओ क्लिपमध्ये संभाषण काय झालंय हे मात्र तुम्हाला फडणवीसांच्या तोंडून ऐकता येऊ शकेल. ऐका त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय बोललं जातंय ते. संवाद. सलाम वालेकुम. डॉक्टर लांबे, मेरा प्रॉब्लम क्या है मालूम? मेरे ससुर दाऊद के राइट हैंड थे और मेरा रिश्ता जो हसीना आपा ने कराई थी, मेरे तरफ से सोहेल भाई थे और वहां से हसीना आपा थी. हसीना आपा यानी दाऊद की बहन, हसीना आपा और साथ में इकबाल कास्कर की वाइफ, इन्हें दाऊद की भाभी. जरा भी कुछ हुआ तो बात वहां तक पहुंचती है, कराची तक. कोण सांगताय? आपल्या वक्फ बोर्डाचे मेंबर. मग तो अरशद खान, तोही हुशार आहे. तो काय म्हणतो?
तुमने उनके साथ अनवर का नाम तो सुना होगा, वो मेरे चाचा है, वो भी उसके साथ ही रहते थे, मतलब स्टार्ट में रहते थे, अभी इंतकाल हो गया। डॉक्टर लांबे, मेरा ससुर पूरा कोकण बेल्ट संभालते थे, ब्लैक बेल्ट थे और वही पूरा संभालते थे। मगर अरशद खान, अच्छा बॉम्बे में मेरे चाचा थे और पूरा संभालते थे। जब मैं मदनपुरा में था, भेंडी बाजार में मेरी पैदाइश है। मैं डॉक्टर लांबे, मेरे घर में कोई मसला होता है तो वहां तक पहुंचता है, सीधी बात भाई तक पहुंचती है। अभी 4-5 दिन से मेरे घर में मसला चल रहा है, लगता है कि अपनी जान की जान देने जैसा है। अरशद खान, इसलिए मैंने पूछा सही सही में तेरी कहानी क्या, तो बोली कुछ नहीं, मेरा अपना टेंशन है। डॉक्टर लांबे, अरशद मैं बोलता हूं कि तुम अभी वकफ का काम पकड़ो, अभी अपने पास पावर है, अभी तुम चाहे जितना पैसा कमा सकते हो, पूरे वकफ के काम शुरू करो, कमाने का सेटिंग करो, तुम्हारा आधा मेरा आधा। हे सगळं ऐकल्यावर डॉक्टर मुदस्सिर यांचे संबंध थेट दाऊदशी आहेत हे स्पष्ट होतं। डॉक्टर मुदस्सिर यांची नियुक्ती नवाब मलिकाने केली आहे हेही स्पष्ट आहे। नवाब मलिकांचे संबंध शरद पवारांशी आहेत हेही स्पष्ट आहे। त्यामुळं कसे संबंध कोणी जोडायचे, मी जोडत नाहीये, राणेंनी जोडले म्हणून राणेंच्यावरती कारवाई होती आहे। पण आपण या सगळ्याचा नेक्सस नीट प्रकारे समजून घेऊ शकता। देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं प्रकरण पिढीच्या माध्यमातून म्हणजे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून मांडलं आणि हे सगळंच्या सगळं सभागृहामध्ये उघड झालं, तेव्हा आता नवाब मलिकांचे संबंध दाऊदशी कसे आहेत हे स्पष्टपणे समोर येत आहे। आता तुम्हाला मूळ विषयावर मी नेतोय। म्हणजे हे सगळं प्रकरण जर आपण ऐकत असतो, बघत असतो, तेव्हा ही सगळी चर्चा अर्थसंकल्पावरच्या उत्तराच्या शेवटी फडणवीसांनी मांडलेली आहे। अर्थसंकल्पावर जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा जयंत पाटील काही मुद्दे मांडत होते आणि जयंत पाटलांच्या मागून एक व्यक्ती खाणाखुणा करत होती। त्या खाणाखुणा काय आहेत ते समजून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ आधी बघणं आवश्यक आहे। बघा तो व्हिडिओ। विकास महामंडळ अधिनियम 1997च्या कलम क्रमांक 47(4) अनुसार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचा सन 15, 16, 16, 17, 18, 19 या वर्षाचे अनुक्रमे 19वा, 20वा व 22वा वार्षिक वित्तीय अहवाल सभागृहासमोर ठेवतो। राज्याचे समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे काहीतरी इशारा करतायत। मी आता एका बॉक्समध्ये तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतोय आणि त्या खाणाखुणांचा अर्थ काय होतो हे सांगण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला दिसेल की धनंजय मुंडे काय इशारे करतायत। कधी आहे हा प्रश्न ते विचारतायत, कानाला हात लावतायत आणि विचारतायत फोनचा बॉम्ब कधी आहे, फोनचा बॉम्ब कधी आहे, आजच आहे का। असं करताना ते असा आपला हातही पिटतायत, हबूक ठोकतायत आणि इशारा देतायत की मी दाखवतो काय आहे ते, किंवा मी पण करू शकतो। कदाचित मागची काही प्रकरणं जी घडलीत ती याच मंडळींच्याकडून पुढे आली होती का हे देखील पाहणं आवश्यक आहे। आता फोनचा बॉम्ब कधी आहे तो आजच आहे का, आणि हा इशारा म्हणजे कदाचित, मी यावर दावा करत नाहीये असंच आहे म्हणून। आणि काही वेळानंतर लगेच, म्हणजे हा प्रश्न विचारला फोनचा बॉम्ब कधी आहे, आजच आहे का, आणि काही वेळानंतर लगेच सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस हाच फोनचा बॉम्ब टाकतात। कदाचित धनंजय मुंडे याच फोन बॉम्ब विषयी समोर बोलत होते, म्हणजे विरोधी पक्षाच्या बाकावरील मंडळींना बोलत होते। आता हाच तो फोन बॉम्ब आहे का, याच विषयावर चर्चा चालू आहे का, हे समजून घेणं आवश्यक आहे। मग जर असं असेल तर हे कुठून जात आहे, म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगतो की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की मी रश्मी शुक्लांच्या प्रकरणातील पुरावे राज्याच्या नव्हे देशाच्या गृहसचिवाकडे दिलेली आहेत आणि लीक केलंय ते राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी। आता हे संभाषण लीक झालंय ते कुणाकडून हे पुन्हा एकदा स्पष्ट व्हायला पाहिजे। देवेंद्र फडणवीसांनी ते सभागृहाच्या समोर मांडलंय, म्हणजे मिळालेली इन्फॉर्मेशन देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या समोर मांडतायत आणि त्याच्या आधी काही वेळ योगायोगानी धनंजय मुंडे या स्वरूपाचे इशारे करतायत। इशारे काहीही असो, धनंजय मुंडे यात आहेत की नाही आम्हाला माहित नाही, असा दावाही नाही आहे, पण कोइन्सिडन्स खूप छान जुळतोय म्हणून तो तुम्हाला मी दाखवला।
पण यातलं महत्वाचा विषय आहे की नवाब मलिकांचे संबंध या सगळ्या प्रकाराशी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस जो कंठशोष करते आहे की नवाब मलिकांचा दाऊदशी संबंध असल्याचं जोडलं जात आहे. शरद पवार म्हणाले होते की मुस्लिम कार्यकर्ता असला की दाऊदशी संबंध जोडला जातो. हे सगळं बघताना तो किती जवळून आहे हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. म्हणूनच या व्हिडिओचा हा छोटासा प्रयत्न. नमस्कार.